कोणताही धार्मिक विधी म्हटला की ते ब्राह्मण समाजानं करावा असा एक समज आता इतिहास जमा होतोय। कारण या समाजाला छत्रपती संभाजीनगरमध्ये या समाजालाच छेद देण्यात आलेला आहे। संभाजीनगरातील एका वेधशाळेत ब्राह्मणेतर लोकांना वेदांत आणि पौरोहित्याचं प्रशिक्षण दिलं जातंय। नेमकं कसं सुरू आहे प्रशिक्षण आणि त्याचा हेतू नेमका काय आहे आपण पाहूया। आज हे प्रशिक्षण तुम्ही जे करताय नेमकं काय हेतू आहे आणि काय काय इथे शिकवलं जातं तुमच्याकडे? सामान्यतः हेतू एवढाच आहे की आपली जी सनातन संस्कृती परंपरा आहे याबद्दलचं असणारं जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत। आपल्याकडे चालत आलेल्या ज्या संस्काराच्या मालिका आहेत या संस्काराच्या मालिका कल्याणाच्या रूपाने सांगितल्या आहेत किंवा त्याच्या उत्कर्षाच्या संबंधाने सांगितल्या तर तो कल्याणाचा जो मार्ग आहे तो ज्ञात व्हावा। केवळ इव्हेंट पुरता तो कार्यक्रम होऊ नये आणि याचे मूल रूपही लक्षात यावेत। आपण ज्या उपासना करतो, ज्या पद्धतीने करतो, ज्या पद्धतीत करायला आवश्यक आहे त्या सगळ्या अर्वाचीन चालत आलेल्या परंपरा लक्षात याव्यात, करता याव्यात आणि तो शिकण्याचा मार्ग आरंभित व्हावा। म्हणून हे 10 दिवसांचं प्रारंभिक सत्र आहे। या 10 दिवसांमध्ये पूर्णतेने शिकलं होणार नाही, परंतु यामध्ये प्रवेश होऊन रुची होऊन हळूहळू ते निर्माण व्हावं या संबंधाने हे शिकवलं जातं। काय शिकवलं जातं या 10 दिवसांमध्ये? या 10 दिवसांमध्ये सामान्यतः आचार धर्माचा प्रथमतः, कारण की काय धर्माचं जे पहिलं स्थान आहे ते आचार प्रभव धर्म हा, की आचरणाच्या संबंधाने जी शुद्धता सांभाळणं आवश्यक आहे। अर्थार्जनाची शुद्धी असेल, द्रव्यार्जनाची शुद्धी असेल, मिळवण्याची शुद्धी असेल, वागण्यातली शुद्धी असेल, व्यसनाधीनतेपासून निवृत्त होणं असेल, या सगळ्या गोष्टीचा प्रारंभिक विशेष। त्यानंतर येणारं व्यायामाधिक विषय असतील, त्यानंतर येणारं संघटनात्मक काही विषय असतील, सामाजिक विषय असतील, हेही विषय आणि त्याच्या बरोबरीनं मग त्यांना उत्कर्षाच्या संबंधाने उपासनेच्या संदर्भामध्ये आता गणपती अथर्वशीर्षापासून आपण आरंभ केला, परंतु एवढंच नाही तर त्यांना आपल्या घरातली सगळी कर्म विधिवत होत आहेत की नाही याचे भान लक्षात यावं आणि ते स्वतः जिथे पुरोहित नसतील, जिथे करण्यासाठी मनुष्य मिळत नसेल अशा ठिकाणी अशा सगळ्या स्तरांपर्यंत ही भारतीय संस्कृतीची झेंडा नेण्याच्या निमित्ताने अधिकाधिक पुरोहित तयार व्हावेत या संबंधाने त्यांना सर्वांगाने पुष्ट करणं हा ह्याचा मूळ उद्देश आहे। आता आरंभ झालेला आहे, वरचेवर वाढत जाईल।